क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा 12 ऑक्टोबर रोजी पुण्यात। लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा 12 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे। या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 50 व्यक्तींना सन्मानित करणार आहेत। सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल। यामध्ये श्री अनिल बांगडिया, रवी अग्रवाल, डॉक्टर अभिजित सोनवणे, लायन सलीम शिकलगार, डॉक्टर अशोक अग्रवाल, ऋतुजा जाधव, डॉक्टर शिवप्रसाद पाटील, डॉक्टर रश्मी आणि डॉक्टर सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे। प्रेस कॉन्फरन्समध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळविण्याचे एक माध्यम देखील आहे। या प्रसंगी लायन रवी अग्रवाल, लायन अविनाश साकुंडे, लायन गिरीश संभ्याल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते। लायन्स क्लबच्या सामाजिक सेवा। लायन्स इंटरनॅशनल गेल्या 108 वर्षांपासून 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी 30 कोटींहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते। प्रांत 3234 D2 पुणे, अहमदनगर, नाशिक यातर्फे डायबिटीज, कर्करोग, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत। लवकरच धर्मपुत्र अभियान, अकेले राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार तसेच नवा सवेरा अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान सुरू केले जाणार आहेत आणि हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत। कार्यक्रम मोठ्या थाटात होणार आहे। संगीता बिजलानी जे एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री आहे ते चीफ गेस्ट असणार आहे। त्याशिवाय अजून काही गणमान्य व्यक्ती तिकडे उपस्थित राहतील। हा जो कार्यक्रम आहे याच्या मागचा उद्देश सामाजिक आहे। या कार्यक्रमातनं जे पैसे गोळा होणार आहेत त्याच्यातनं लायन्सचे जे वेगवेगळे सेवा कार्य आहेत त्याच्यात हे पैसे वापरले जाणार। मुख्यतः 2 कार्यक्रम यावर्षी आपण आणलेले आहेत। पहिला आहे धर्मपुत्र अभियान। हा कार्यक्रम जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, पुण्यासारख्या शहरात आपण बघितलं जवळपास 40 ते 50 हजार ज्येष्ठ नागरिक आहेत जे एकटे राहतात। त्यांचे मुलं, त्यांचे परिवार त्यांच्याबरोबर नाहीत, काही परदेशात आहे, काही शिक्षणासाठी गेलेले आहेत, काही स्थायिक झालेले आहेत। असे जे एकटे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद करणं, त्यांची देखभाल करणं हा त्याचा कार्य आहे। या धर्मपुत्र अभियानमध्ये प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।